हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण एक चंद्रकोर डिझाईन पाहणार आहोत ब्लाउजवर। ही साडी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते, चंद्रकोरचा बुट्टा असलेली। तर त्याचाच हा ब्लाउज पीस आहे। साईडला मोर आहेत बॉर्डरला, तर आपण त्यावर वर्क करणार आहोत। आपण ब्लाउज पीस व्यवस्थित स्टँडला लावून घेतलेला आहे आणि ब्लाउज पीसवर मार्किंग पण करून घेतलेलं आहे। आपण अशा प्रकारे डिझाईन करणार आहोत। हा जो पिकॉक आहे त्याला आपण बॉर्डर केलेली आहे पाईपनं, आणि एजला पण बॉर्डर आहे, आणि जे बुट्टे आहेत ते चंद्रकोरीचे आहेत। जसे साडीवर आहे तसेच आपण सेम करणार आहोत। तर आपण सुरुवात करून घेऊयात। ब्लाउज पीस मी स्टँडला लावून घेतलेला आहे आणि आपल्या मार्किंगनुसार खालची जी एज आहे त्याला आपण जरी थ्रेडनं आउटलाईन करून घेणार आहोत। तर मी हा जरी थ्रेड यूज करत आहे आणि ट्युलिपची आपली 14 नंबरची लोटस ब्रँडची नीडल यूज करत आहे। तर सुरुवात करूया। मी थ्रेडला गाठ मारून घेत आहे आणि तो खालून वरती काढून घेत आहे नीडलनं, आणि इथे आपण चेन स्टिच टाकून घेणार आहोत। तर ज्यांना चेन स्टिचचं काहीच नॉलेज नाही आहे, जे फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ पाहतात, मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे की चेन स्टिच कशी करायची ते। चेन स्टिच खूप इम्पॉर्टंट आहे आउटलाईन करण्यासाठी किंवा एखाद्या शेपला आउटलाईन करण्यासाठी, लाइनिंगसाठी। तर आपण अशी चेन स्टिच ही 2 टाकून घेतलेले आहेत, सिंगल टाकून घेतलेले आहे आपण इथे। आणि आता आपण पाईपनं पण आउटलाईन करून घेणार आहोत। तर पाईप असे आपण निडलमध्ये घालून घेतलेले आहे। मी सेम निडल यूज करत आहे आणि आपण सुरुवात करूया। थ्रेडवरती काढून घेतले आणि आपल्याला एक सिंगल पाईप सोडून परत चेन स्टिच टाकायची आहे। तर चेन स्टिचमध्ये पाईप कसा टाकायचा, बीड कसे टाकायचे याचा व्हिडिओ पण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे। ज्यांना बेसिकपासून पाहायचे आहे त्यांनी ते व्हिडिओ चेक करा, तुम्हाला येऊन जाईल ते करता। तर आपण एक पाईप टाकून ही पण लाईन कंप्लीट करून घेऊयात। तर आपली लाईन कंप्लीट झालेली आहे अशा प्रकारे। तर आता आपण मोर कसा करायचा ते पाहूयात। तर आपला हा सेंटरवाला मोर आपण घेणार आहे, साईडचे 2 मोर आपण डिटेलिंग नाही करणार। तर हे पाईपलाईन आपली झाल्यानंतर हे जे मोठे बीड्स आहेत 2 mm तर ते आपण यूज करणार आहोत। इथे आपण त्याची अजून एक लाईन टाकून घेणार आहोत, एक बॉर्डर व्यवस्थित दिसण्यासाठी। तर एका याच्यामध्ये आपल्या निडलमध्ये 3 मणी बसून जातात, हे बीड बसून जातात। आपण थ्रेडवरती काढलाय आणि सिंगल सोडत आपल्याला परत एकदा चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। तर अशी ही लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे बीड्सची। याचे पण व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही चेक करून घ्या की मोठे बीड्स छोटे बीड्स कसे स्टिच करायचे चेन स्टिचमध्ये। तर आपली लाईन ही कंप्लीट झालेली आहे। इथे आपण थोडीशी स्पेस सोडली आहे कारण आपल्याला त्या मोराला वरती आउटलाईन करून घ्यायची आहे। तर या मोराला आपण काय करणार, ह्याची जी किनार आहे, जी एज आहे, त्याला आपण ही जी पाईप आपण खाली जसं यूज केलेत, कट बीड्स बोलतात त्याला, तर त्यानेच आपण त्याला आउटलाईन करून घेणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। थ्रेड वरती काढून आपण एक करत जसं आपण खाली पाहिलं तसंच सोडून चेन स्टिच टाकून घेणार आहोत आणि याला बॉर्डर करून घेणार आहोत। सध्या ही खूप डिझाईन ट्रेंडिंग आहे चंद्रकोरच्या साडीची, तर तुम्ही ती नक्की ट्राय करा। अशी आपण कंप्लीट आउटलाईन करून घेतलेली आहे पिकॉकला। सुंदर आणि सिंपल डिझाईन आहे। तर आपण आता चंद्रकोर कशी करायची ते बघूयात। तर मी एका पेपरवर चंद्रकोर काढून जेवढी आपल्या साडीवर बुट्टी आहे तशी काढून ती कट करून घेतलेली आहे, आणि आपण आता तीच मार्किंग करून घ्यायची आपल्याला कुठे कुठे त्याचं डिझाईन करायचे। तर मी हे रफ मार्किंग माझ्या अंदाजाने करून घेतलं आहे। तुम्हाला जसं जेवढं स्पेसिंगमध्ये पाहिजे, कुठे कुठे हवे तसं तुम्ही जी बुट्टी कुठे द्यायची तसं मार्किंग करून घ्या। आणि मी कॅमलिनची पेन्सिल यूज करत आहे, तर त्यांनी आपण ते काढून घेऊयात। अशा प्रकारे माझ्या सगळ्या बुट्ट्या रेडी आहेत। तर याला वर्क कसं करायचं आपण ते पाहूयात। आधी मी याला पण जरी थ्रेडच यूज करत आहे पूर्ण वर्क करण्यासाठी। तर आपण थ्रेडवरती काढून घेऊयात, एक चेन स्टिच टाकून घेऊ आपण, आणि त्यानंतर जे आपले पाईप आपण यूज केलेले आहेत खाली कट बीड्स, तर तेच आपण यूज करणार आहोत। तर मी हा सिंगल टाकला पहिला, तो वरती नेला आणि साईडला आपण परत 2 चेन स्टिच टाकून अजून एक बीड सोडला। तर असं करत करत आपल्याला उभ्या लाईनमध्ये आपल्याला ते पाईप आहेत ते सगळ्याच्या चंद्रकोरच्या डिझाईनमध्ये पूर्ण भरून घ्यायचे आहेत, पूर्ण फिल करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे परत एक सोडला आपण आणि साईडला जाऊन आपण परत ते चेन स्टिच टाकून
एक 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 सोडत आपल्याला हे उभ्या डायरेक्शनमध्ये आहेत ते पूर्ण आपली चंद्रकोरची डिझाईन भरून घ्यायची आहे. आपण आपला चंद्रकोर कंप्लीट करून घेऊयात. आपली चंद्रकोर आता कंप्लीट होत आहेत. या सेम ब्लाउजचे 2 डिझाईन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही ते नक्की चेक करा. एक लाईनमध्ये केलेला आहे आणि हा एक चंद्रकोरमध्ये केलेला आहे. सेम साडी आहे ती 2 कस्टमरची, तर तुम्ही नक्की चेक करा ती पण डिझाईन. तर आपली चंद्रकोर पूर्ण फिल झालेली आहे. तर याला आपण आता चेन स्टिचनं बॉर्डर करून घेणार आहोत. तुम्ही सिंगल किंवा डबल बॉर्डरसुद्धा करू शकता. तुम्ही चंद्रकोरची साईज पण लहान किंवा मोठी करू शकता. मोठी केली तर तुम्हाला 2-2 पाईप यूज करून डिझाईन फिल करायला लागणार आहे, डिझाईन भरून घ्यायला लागणार आहे. आपण इथे छोटी चंद्रकोर घेतल्यामुळे आपण सिंगल पाईप यूज करून आपली डिझाईन पूर्ण भरून गेलेली आहे. तर आपली बॉर्डर पण झालेली आहे आता कंप्लीट आणि आपली प्रॉपर चंद्रकोरचा शेप आपल्याला दिसत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या चंद्रकोर आहेत त्या भरून घ्यायच्या. तिथे आपण एंड नॉट टाकून घेणार आहे. एंड नॉट खूप इम्पॉर्टंट आहे, नाही टाकले तर तुमची पूर्ण डिझाईन निघून येईल, सगळे मणी पडून जातील. तर याचा पण डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की चेक करा. तर आपल्या संपूर्ण जे आपले डिझाईन आहे चंद्रकोरचा बुट्टा तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर तो असा दिसणार आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. याच्या खाली आपण एक स्टोन लावून घेणार आहोत, हा सर्कलवाला. तुम्ही त्याच्या खाली लटकनसुद्धा ट्राय करू शकता. मी तो केलेला आहे, तुमच्यासोबत मी तो नक्की व्हिडिओ शेअर करेल की याच्या खाली लटकन कसे करायचे. तर याच्या खाली आपण आत्ता तरी फक्त ग्लू लावून जो स्टोन आहे तो चिटकून घेणार आहोत. B7000 हा फॅब्रिक ग्लू यूज करत आहे मी. क्विक ड्राय ग्लू आहे. आपण वर्क करता करता पण हा स्टिक करू शकतो. स्टोन खूप लवकर ड्राय होतात त्याने. तर आपण आता लावून घेऊयात. तुमच्या निडलची जी बॅक साईड आहे त्याला थोडासा ग्लू लावून आपण त्यानंच आपण स्टोन लावून घेणार आहोत. हाताने लावत बसू नका, हात चिकट होतात, डिझाईन खराब होते, स्टोन पण चिकट होतात. तर त्याच्या बॅक साईडनं आपल्याला असं पूर्ण स्टोन आपण व्यवस्थित लावून घेऊ शकतो. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या पण ब्लाउजवर नक्की ट्राय करा. आणि सध्या खूप ट्रेंडिंग अशी ही साडी आणि हे डिझाईन आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. थँक्यू.